बर हा रोड खूपच समाधान सर. बर आल्यापासून आम्हाला दावणीला लक्ष्मी आल्यासारखी आली आणि खायला वगैरे एवढी शांत, म्हणजे काही असू दे एवढं जास्त असं हातावर व्यवस्था घ्यावं लागतं. आमचे वडील, मी, आमची आता मुलगी लहान पहिलीला आहे सर, मुलगा तिसरीला आहे. आम्ही घरी सगळे 8 दिवसाला एकदा याचं गोमूत्र पितो सर. आमची मुली पण लेकरू पण एवढं असं म्हणजे अजिबात असं तोंड वगैरे म्हणजे हे किती करत नाही. सोने अजिबात करत नाही. माझी मुलगी अजूनही इथं आली ना शेतात, मी गाय पळताना पप्पा मला गोमूत्र धरून द्या, तेवढं ते आग्रहानं म्हणते. म्हणजे एक लढाच लागला त्याच्याबद्दल. आणि आमच्या घरात अजिबात असं आलं म्हणजे योगायोग म्हणा, आणि त्यांच्या आशीर्वादाने आमचं सगळं व्यवस्थित होत गेलेलं आहे आजपर्यंत. त्यांचा आशीर्वाद सदैव आमच्याशी आहे, इथून पुढेही राहणार याचे आम्हाला हे आहे. आमचे वडील आहेत सर. बरोबर. वडील पण शिक्षक आहेत, बरोबर सर. रिटायर झालेत आता. हां त्यांना पण अगोदरपासूनच हे आवड आहे सर. त्यांच्यापासूनच आम्हाला पुढं हे आवड आम्ही करायला लागलो. त्यातल्या त्यात आता खिलार ह्याच्यामध्ये थोडंसं हे चालू आहे. पूर्ण देशी गाव सर. एक हे जर्सी गाय किंवा पैशासाठी मी कोणताही हे व्यवसाय केला नाही. त्याच्यापासून एक आपल्याला श्रद्धा आहे त्याच्यावर, आणि त्याच्यापासून भरपूर आपल्याला एक समाधान आहे. त्यामुळं आम्ही करतोय ते. मित्रांनो नमस्कार, खिलार साम्राज्य चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण जे काही दडलेलं गोदान आहे ते नेहमी आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आज एका अशा सोलापूर जिल्ह्यातील एका सर आहेत बरं का, शिक्षक आहेत, त्यांच्या दावणीला आलोत. आणि त्यांच्या दावणीचा कालवड असतील किंवा खोंड असतील, त्यांच्या दावणीला बैल गाई देखील खूप भरपूर प्रमाणात येतात. आणि आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सर नमस्ते. नमस्कार सर. सर तुमचं आपल्याला पूर्ण नाव, गाव आणि हे तुमचं गाव कुठं आहे ते आम्हाला सांगा. नमस्कार, मी अमोल शिवशरण बिराजदार, राहणार धोत्री, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. आमचं गाव सोलापूरपासून दक्षिण भागामध्ये गोकुळ शुगर कारखाना म्हणून कोणी सांगितलं तरी ओळखतील. सोलापूरपासून एक 18 किलोमीटरवर आमचं गाव आहे. आमचं गाव तसं जर बघायला गेलं तर एकदम दुर्गम, म्हणजे एकदम खडकाळ जमीन, मारानावर आमचं गाव असलेलं आहे. पाण्याचं जेमतेम तेवढंच हे आहे. त्यातल्या त्यात आम्ही हे नाद जोपासायचा प्रयत्न करतो. आमचे वडील शिक्षक, मी पुढं शिक्षक. पण आमच्या इथं पहिल्यापासूनच घरी गाया वगैरे जनावरांचं नाद असल्यामुळं आम्ही त्यातच वाढत आलो. आम्हाला तोच नाद पुढं पडलेला आहे. बरं सर, तुम्ही काय करतात ते सांगा. मी शिक्षक स्वतः शिक्षक म्हणून कार्यरत आहे. बरं. मी 2013 पासून शिक्षक म्हणून कार्यरत आहे. अगोदरपासून आमच्या घरी आजोबापासूनच जनावरं असल्यामुळं आम्हाला लहानपणापासूनच त्यामध्ये थोडं आवड आहे. पुढं आता जसं जसं या खिलार क्षेत्राबद्दल आम्हाला जसं जसं माहिती मिळू लागली तसं तसं आम्हाला त्यात जरा आवड निर्माण झालं. आणि त्यातच आम्हाला कसं आहे, आमचे इथं कुंभारी गावचे मित्र शिलीसिद्ध इमडे आणि यासारखे लोकांचं मार्गदर्शन म्हणा, आणि सागर शेंडगे सर, काकमारे सर असल्यांचं जरा मार्गदर्शन, त्यांचा सल्ला वगैरे घेत आम्हाला काय झालं, पुढं त्याच्यामध्ये आवड वाढून मग पुढं इमडे बायांकडं राजा हुली म्हणून, लमनबाई खानीची राजा हुली म्हणून खोंड होता. त्या खोंडापासून आमची गाय भरवली. मग त्याच्या पुढं वस्तू बघून आम्हाला त्या ह्याच्याबद्दल अजून जरा आवड निर्माण झाली. मग पुढं हे दोन्ही जे खोंड आहेत ते आमच्या घरच्या गाईचं पैदास आहे, त्या राजा हुलीचा. सर आता ही जी खोंड आहे अलीकडचा, त्या ओळीची पैदास आहे म्हणून सांगितलं. हा घरच्या दावणीचा खोंड तुमचा? हा घरच्या. किती वय आहे त्याचं आता? हे आता सध्या साधारणपणे 26वा महिना चालू आहे. 26व्या महिन्यात? 26वा महिना चालू आहे. ह्याला काय बद्दल जर सांगा. बघायला गेलं तर आमच्याकडं खास तसं खिलार हे म्हणून जास्त काही हे नाही. रेग्युलर आम्ही जे इतर जनावरांना घेतो त्याच पद्धतीचा आहार हे वगैरे आहे. तेवढं खास ह्याच्याकडं खास आम्ही वळूच्या ह्याच्यानं तर हे केलं नाही. पण त्यातल्या त्यात तेवढा कमी खर्चात, तेवढा कमी ह्याच्यामध्ये पण चांगले जात आमच्याकडे हे झालेले, म्हणजे जातीवंत सांभाळले दावणीला. दावणीला मात्र आम्ही बिगर बट्टा जातीवंत जनावर आम्ही सांभाळायचा प्रयत्न करतो. बरोबर. शिक्षक हे नोकरी करत आम्हाला जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ आम्ही या सोबत घालवतो. ह्याच्यामध्ये जेवढा वेळ घालवतो तेवढा त्याचा एक समाधानच वेगळा आहे सर. आम्हाला बाकी इकडं किती आम्ही बिझी दिवसभर जरी असलं तरी किती का दिवसाचा थोडा जरी टाइम आम्ही जर शेतात येऊन घालवलो तरच आम्हाला समाधान मिळतं. हे समाधान आम्ही कुठल्याही ह्याच्यात, किती पैसा असू दे, गाय असू दे, कुठेही जाऊ दे, एवढं समाधान आम्हाला कुठेही मिळत नाही. याच्यामध्ये जो आम्ही वेळ घातलेला समाधान हे आम्हाला मानसिक समाधान आहे. बरं सर, आता तुम्ही सांगितलं खिलारच्या सानिध्यात राहिल्यामुळं काय होते किंवा त्याबद्दल पूर्ण सांगितलं. आणि आपल्याला जर हा खोंड आहे शेजारचा, हा देखील त्याच इमडे यांच्या काही राजा होली, म्हणजे पांढरा बैल होता त्या बैलाची. बरं,
हा कुठून घेतलेला सर? हा इथं इमडेबायांच्या माहितीनुसार आम्हाला हे कोंडा एकदा बघायला आले त्यांनी. बरं, ह्या बैला ह्या कोंडासोबतच एक कोंडा आहे म्हणून त्यांनी सांगितले, आपल्या राजावलीचीच पैदास आहे म्हणून सांगितल्यावर मग त्यांच्या थ्रू आम्ही गेलो होतो. त्यांचं नाव काय तर तिथं इमडेबायांच्या वस्तीजवळ होटगी रोडला होतं. बरं बरं. तिथं जाऊन आम्ही त्यांना घेऊन जाऊन भेटलो. हां हां हां. तिथं अजिबात म्हणजे तसं बघायला गेलं तर ते कोंड एकदम असं काहीच व्यवस्था नव्हतं तिथं. मग आम्ही त्यांना जाऊन भेटलो. खराब होतं, खूपच खराब, चारा वैरणचं हे नाही, अभाव होता आणि त्या माणसाला कशाच असं हे नव्हता, गंध नव्हता. मग त्या माणसाला जाऊन भेटून आम्ही रिक्वेस्ट करून मग मागितलं, त्यांच्याकडनं घेतलं आम्ही. कितीची खरेदी आहे तुमच्या? हे आम्ही 35,000 रुपयाला हे खोंड मागितलं, त्यांनी दिले नाहीत. दिलं नाही? दिले नाही त्यांनी. 40,000च्या खाली, पहिला तर 50,000 रुपये सांगितले होते. मग शेवटला त्यांनी 40,000 रुपयाला आम्हाला ते इमडेबाईंच्या खूपच आग्रह खातर त्यांनी दिले आम्हाला. दिले. हा. पलीकडली एकाच वळूचे पैदास आहेत आणि दोन्ही सध्या आता 2-2 दाताला आलेले आहेत. 2 दात. हा. आणि आता सध्या खरीपच्या सगळ्या कामाला आम्ही सुरुवात केलेलं आहे. आता सगळ्या आम्ही रोळवलंय चांगलं. याला खांदा वगैरे आता पडायला लागलेत, पडलेत म्हणजे पडल्यातच जमा आहे सगळ्याला. अजिबात दोन्ही खांद्याला कसंही तुम्ही झुपा, दोन्ही खांद्याला चालू आहेत. आणि सध्या ह्याचा आम्हाला जरा आता 4 झाल्यामुळं हे 2 मी जर मला योग्य किंमत जर मनासारखी अपेक्षित आली तर मी देणार आहे. पण चांगल्या दावणीला जर सांभाळायचे असतील तरच देणार आहे. ते लोक चांगल्या हे त्यांचा सांभाळ करू शकतील असं मला वाटलं तरच मी देणार. मी पैशाचं तोंड बघणार नाही. बरोबर. पण त्यांचा सांभाळ मनापासून सांभाळणाऱ्या दावणीला गेलं तर मला समाधान आहे. समाधान. सर आता ही पलीकडली बैल त्याबद्दल सांगा. पलीकडले बघा आपल्या हे आहेत आपले गावठी म्हणजे गावरान म्हणल्यासारखा. गावरान खेळात सगळ्या याला कामाला चालू आहे सर. हे पण हे 2 4 दात आहे, ते 2 दात आहे. बरोबर. हे पण आमच्या घरची गाय होती एक गावरान. त्या गायीला आमच्या गावात एक बैल होतं, ते बैल घेऊन ते क्रॉस झालेलं बैल आहे. मग त्याला गावातलंच त्याच ह्याचं पैदास असून ते दोन्ही आम्ही जोडी लावलाय घेऊन. बरोबर. सर आता ही शेती काम वगैरे ही कोण करते तुमच्या इथं? शेती कामाला चाकरमान आहे आमच्याकडे. बरं. ते चाकरमानासोबत आम्ही रोज येतो. आमच्या वडिलांपासून आम्हाला आवड आहे. रोज येतात, सकाळी येऊन भेटून सगळं नियोजन सांगते दिवसभराचं. तेवढं नियोजन सांगून चाकरमान्याकडून आम्ही काम करून घेतो. बरोबर. गडी वगैरे लावून तुम्ही सगळं हे करताय. बरोबर. सर आता ह्यामधलं आता काय म्हणजे काय जास्त काही म्हणजे आपल्याला कळत नाही बरं का, पण तरी पण ह्यातलं दोन्हीपैकी कोणता जातीवंत आहे जास्त खोंड? याच्यात कसं आहे, आता हे आमचं जे घरचं खोंड आहे ते खोंड कसं आहे, आम्हाला जरा खोंडाचं आवड असल्यामुळं गायला खोंड झाल्यामुळं आम्ही दूध पूर्णतः म्हणजे पिळलं नाही, खोंडाला सोडलंय. त्यामुळे याचं जरा वाढ चांगली झालेली आहे. हा पण खोंड एकदम जातीचा आहे. तोंडात बघा, शिंगात कशातही बघा तुम्ही. आणि चालण्याला तर एवढं खोंड चांगला आहे ना, म्हणजे चांगलं गुणवान आहे. बरं. मग फक्त त्याला काय जर लहानपणी दूध वगैरे कमी लागले असल्यामुळे थोडंफार हे आहे, पण म्हणजे आता कव्हर होता त्याचा एकदम. आणि सेम वयाचे आहेत. सेम वय. सेम वय, सेम मला तेवढेच आहेत. सर गरम आहेत का खोंड? कसं म्हणजे खोंड खूप गरम सर, खूप म्हणजे काय अजिबात एक चाबकाचं हे पण मार खात नाहीत. एवढं गरम. आणि एवढं शहाणी जात तर शिकवायला एवढी शहाणी म्हणायचं काय विचारायचं नाही. बरं. म्हणजे सहजासहजी माणसाला दमवत नाहीत काय सगळ्या कामाला. कुठल्याही आम्ही आता कसं झोपायला चालू केलं, अजिबात असं पिडले नाहीत कशाला. सहजासहजी आम्ही करत गेलो. ते हे गेलं आम्हाला, ते हे आवड होऊन ते शिकले कधी हे कळालंच नाही. बरं. सर आता हा जो खोंड आहे, हा खोंड म्हणजे जरा देखना पण आहे, सिंगाला बी चांगला आहे. एखाद्या जर कोण मागितला तर म्हणजे ह्या का पुढे काय काम करेल तुम्हाला काय वाटते? जर तसं जर व्यवस्थित सांभाळ केला, करणाऱ्याला जर केला तर ह्याला वळूसाठी कोणी चालू ठेवू शकतं 100%. बरं. मला सुरुवातीला होतं सर, पण आम्हाला शाळेच्या ह्याच्यामुळे आणि चाकरमन हे ते सगळं होत नाही म्हणून आम्ही त्या ह्याच्यात केलं नाही. मला मागितले पण होते लहानपणी. बरं. मी खोंड पुढं मला सांभाळ. कितीला मागितलेलं लहानपणी? त्याला लहानपणी तेव्हा 35,000 रुपये मागितले होते सर. बरं. लहानपणी म्हणजे 1.5 वर्षाचा. 1.5 वर्ष. 6 महिन्याच्या खाली. 35,000ला त्यावेळी मागितले होते. मी दिले नाही त्याला. चालते सर. कुठल्या सोशल मीडियावर वगैरे काय नाही वाटते? सोशल मीडियावर काय फोटो वगैरे काय व्हिडिओ? अजिबात काहीच नाही सर. फर्स्ट टाइम तुम्हीच आलात. बरं. तुमच्या थ्रूच आल्यामुळं तुमचं मनापासून आभार सर. धन्यवाद सर. आपल्यासारखी माणसं आता या खेळाड क्षेत्रात आल्यामुळं हे जे नवीन लोकांना एक आवड तयार व्हावं लागलंय. आणि हा आवड खूपच आता काळाची गरज आहे. कारण आता खेळाड क्षेत्र जवळपास पूर्णच असं
नामशेष झाल्यासारखं होतं. पण तुमच्यासारखे आता यंग पिढीमधले ते जे तुम्ही नावाला रोपाला आणा लागलात नवीन नवीन कुठं दडलेलं गोधन आपण दाखवण्याचं काम करत असतो सर कायम. तुम्ही दुर्गम भागातले चांगल्या वस्तू तुम्ही जगासमोर आणायचा प्रयत्न करायला लागलात. त्यामुळे पशुपालकांना पण एक वेगळा दिलासा मिळतो. सर आता आपल्या दावणीच्या गायी आहेत, त्या गायींबद्दल आपण माहिती घेऊया. आणि आपल्या दावणीची एक सुंदर कालवड आहे, तुम्ही मगाशी सांगितलं बसल्यावर. तर त्या कालवडीबद्दल आणि गायींबद्दल आपल्याला चला तिकडे माहिती द्या त्याबद्दल. सर ह्या कालवडीचं नाव काय हो? तिचं नाव कावेरी आहे सर. कावेरी. कावेरी. बर, विकत घेतलेले आहे का काय घरचे? हे विकत घेतलेले सर. हां, विकत घेतलेले. विकत घेतलेले. बर, किती वय आहे सर आता? आता साधारणतः 26-27 महिने काय तर चालू आहे बघा सर. बर बर. आणि आपल्या दावणीची कितीची खरेदी आहे? ही घेताना सर त्यावेळी 32,000ला घेतली मी. 32? हां 32,000. कोणत्या भागातून? हे कुंभारीजवळ कुंभारीमध्ये ते इमडे बायांच्या हां, इमडे. ओळखीनं घेतलंय. बर बर. त्यांच्याकडे जे लमानबाईचा खाण्याचा राजावली खोंड होता, हो हो, त्या खोंडाचीच ही पैदास. पांढरा बैल होता ते. पांढरा बैल. हां. मग त्या बैलाचीच पैदास त्यांनी सांगितले. मग आम्ही जाऊन बघितलं. मग ठरवून आम्ही त्यावेळी घेतलाय. बर. कारवड खूपच समाधान सर. बर. आल्यापासून आम्हाला दावणीला लक्ष्मी आल्यासारखी आली. आणि खायला वगैरे एवढी शांत, म्हणजे काही असू दे एवढं जास्त असं हातावर व्यवस्था घ्यावं लागत नाही. सहज सगळं. आणि जनावरमध्ये फिरून नाही जास्त काय मी असं हातावर याला व्यवस्थापन केलं नाही. खायला दाडू असल्यामुळे कारवड चांगले आहे. बर. खूपच गुणी आहे सर एवढं लळा लावून घेतलं सर. अक्षरशः आम्ही जनावर चारताना असं कुठेही जाऊन उभं राहते. जनावर चारून त्यात पोट भरलं की येऊन आमच्याकडे येऊन खाजून घेत आहे. बर बर बर. आता आपल्या दावणीची म्हणजे मला वाटतं ही 1 नंबरची कालवड. 1 नंबरची. 1 नंबर. 1 नंबर. सर आता काय गाभण आहे का कसं? आता सध्या गाभण आहे सर. बर. आता हे पहिल्यांदाच गाभण आले होते सर नोव्हेंबरमध्ये. हां. आल्या पहिल्यांदा मी इमडे बायांना विचारलो भरू दे का कसं. बर बर. भरूया सर म्हणले. मग भरवलं. त्यांच्या आता सध्या जे त्यांच्या दावणीला रणदिरा म्हणून कोंड आहे. हो, रणदिरा. रणदिरा आहे. त्या रणदिराकडून याला भरवले आहे सर. भरवले. हा भरवले. किती महिने गाभण आहे सर आता? सध्या 5 महिने झाले सर. झाले. हां, परवा मेला 20 ह्याला होऊन आता 6वं लागलेला आहे. सर आता ही लहानपणापासून तुम्ही त्याला सांभाळलं, हां. कुठल्या प्रदर्शनात जत्रा यात्रेत न्यायला घ्यायला? त्याला परवा सांगोल्या ते हे प्रदर्शन होतं की सर, किल्ला प्रदर्शन. हां 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 हां, बरोबर. त्यामध्ये गेलो. सांगोला केसरी. हां, सांगोला केसरी. हं. त्यामध्ये गेलो होतो. आम्हाला तिथं तृतीय क्रमांक पण दिले त्यांनी. तृतीय क्रमांक? हां, तृतीय क्रमांक दिले. म्हणजे तुम्ही प्रदर्शनात जत्रा यात्रेत पण जाताय? हां हां, जातो. हे फक्त असं ह्याच्यामुळेच आम्हाला पुढं हे चांगली वस्तू आमच्याकडे आली. हां, त्यामुळं आम्हाला पुढं जाण्याचा योग ह्याच्यामुळे आला. बरोबर आहे, बरोबर हां, आहे. पहिलं काय असं कुठल्या प्रदर्शनाने बघितलं नव्हतं किंवा ऐकलं होतं फक्त. पण असं जाण्याचा योग ह्या कावेरीमुळं आम्हाला आलं. बरं बरं. सर हिला काय खुराक वगैरे काय असते आता? काय कसं आहे, आता सध्या- सगळेजण हां. सांगतात ती रेग्युलर बरोबर. जी म्हणजे काय काय आहे. नाही सर, का खास करून काय आता सगळ्या पशुपालकांना माहीतच आहे हं. की आमच्याकडं मका भरडा, गहू भुसा आणि थोडा चकळी पेंड, शेंगाचं पेंड हां, आणि थोडं कधी कधी सरकी पेंड वगैरे देतो. देता. थोडं मध्ये मध्ये 8 दिवसाला एकदा थोडं थोडं गुळ वगैरे खाऊ घालतो. हो हो हो. हां, एवढंच, बाकी काय तसं नाही. सर आता सांगोल्या प्रदर्शनात गेल्यावर काय म्हणजे लोक? सर, खूप लोकांचं म्हणजे एवढे तिथं चांगले चांगले वस्तू आले होते का ना, डोळे पारणे फिरणारी वस्तू तिथं आले होते. पण त्या तेवढ्या ह्याच्यामध्ये पण आमच्या कावेरीकडं त्या चांगले लोक एवढं ह्याच्यानं बघितले, एवढं आम्हाला विचारपूस केले. कर्नाटक महाराष्ट्रातले हां, म्हणजे कर्नाटक, सर्व भागातून आलेले. सगळे जातीवंत एकदम म्हणजे चांगले मोठे दिग्गज लोक तिथं आले होते. त्या तसल्या ठिकाणी पण आमच्या कावेरीला दखल घेतली, म्हणजे एवढे आपुलकीने त्याची चौकशी केली, त्याचं आम्हाला खूप समाधान वाटलं. तिथं फक्त एवढंच की त्यांच्याकडं ते कोशा ह्याचं हे होतं, प्रमाण जास्त आहे. प्रदर्शन होतं. हां हां. त्यामुळे ते कोशांना जास्त तिथं डिमांड म्हणजे निवड होती. तरी देखील म्हणजे हां, नंबर कावेरी आम्हाला हे दिले याचं तृतीय माप क्रमांकाचे. वगैरे बघून देखणं हे बघून बरं बरं मला त्याचं समाधान गेल्यासारखं आम्हाला चांगला तिथं प्रतिसाद भेटला, समाधान भेटला. बरं बरं. सर हा प्रदर्शनाचा नाद पहिल्यांदाच केला तुम्ही? हां, पहिल्यांदाच सर, पहिल्यांदा. पहिल्यांदाच सांगोला केसरीला पहिल्यांदाच गेल्या. हां हां हां. तिथं कोण मागितले का सर? काय काय आता मागतात सगळेजण, पण काय मागितले पण आम्ही द्यायचं नाही म्हणून सांगितलं आम्हाला. द्यायचं नाही? हां, द्यायचं नाही. आम्ही आवडीनं सांभाळलं, याचा एक पैदास आम्हाला घ्यायचे. बरं बरं, पुन्हा आम्ही विचार करू. विचार करू. हां, सध्या याची पैदास कसं पडते आम्हाला एकदा. सध्या माप तर याचा भरपूर आहे. बरोबर आणि बरोबर. चांगली आहे, कुठल्याच चांगली प्रकारचं हे नाही. आणि ते शांत आल्यापासून आहे. आम्हाला किती समाधान आहे ते आम्हाला माहीत आहे. त्यामुळं विकायचं आम्हाला हेच नाही. ते गो म्हणजे आमच्या घरची ती माता असल्या घरची एक मेंबर आहे ती. त्यामुळे ते कधीच त्याच्याबद्दल आम्हाला हे नाही आहे. पैशात आम्ही त्याचं कधी मोलच बांधलं नाही, गणितच बांधलं नाही. सर आता आपल्या दावणीच्या गायी आहेत चालतं ते. त्या देखील सांगा. आणि अजून काय सांगाल म्हणजे कावेरी आता
पुढच्या प्रदर्शनामध्ये कुठं बघायला मिळेल आणि काय नियोजन काय असणार आहे तुमचं? तसं जर इथं आमच्या आजूबाजूच्या भागात कुठं जर आम्हाला जाण्यासारखं जर सोयीचं जर ठरलं का तर लांब जायला काय अडचण नाही सर. आता ती सध्या गाभण आहे, बरोबर बरोबर तिला पण त्याचा त्रास होऊ नये. बरोबर आहे. सगळी काळजी तुम्ही हा आम्ही याची काळजी घेतो. हा 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 त्यामुळे जसं सहजासहजी जर कुठं जवळच्या पास मिळालं, आम्हाला माहिती मिळाली तर आम्ही प्रदर्शनावर प्रदर्शनामध्ये जाऊ. प्रदर्शन दाखवण्याची इच्छुक आहे. एकदम जातीवंत कालवड आहे. एकदम जातीवंत सर. कसं आहे, हा काय वर्णन काय सांगाल सर? म्हणजे काय माप, शिंग, सर, तोंड, मी- कलर? मी आमच्या तालुक्यातच आम्हाला आता किती जण जर बघितले सर, हा मला म्हणजे कसं आहे, वस्तू आमच्याकडे असल्यामुळं त्याची कदर आम्हाला तेवढी नसते. हा पण बाहेरचे लोक येऊन काय ह्याचे वर्णन करतात किंवा त्याचं काय सांगतात, त्याच्यावरनं आम्हाला अजून जरा ह्याच्याबद्दल जिज्ञासा वाढली. तेवढं जातीवंत कालवड आम्हाला मिळाली हे आमचं भाग्य म्हणायचं. बरोबर आहे सर. आणि खरंच एवढं समाधान कालवड आहे ना सर. सर आता कालवडीबद्दल सांगितलं म्हणजे समाधान आहे कालवड, शांत आहे. समाधान आहे, हम्म, खूपच समाधान. हम्म, हम्म. खायला प्यायला म्हणजे जास्त असं व्यवस्था करून घेण्यासारखं असं नाही. तेवढं आहे ती जर तब्येत असं आहे म्हटलं ती स्वतःच्या ह्याच्यावर आहे. आम्ही काय जास्त तेवढं हे पण केलं नाही, तेवढं हे आहे. सर आम्हाला तुमच्या भागाबद्दल जरा थोडीशी एक माहिती सांगा की तुमचा भाग कसा आहे, म्हणजे खिलारबद्दल कोणत्या जातीची म्हणा किंवा काय कसं काय आहे? तुमच्याकडं तसं जर बघायला गेलं तर खिलारच्या बाबतीत खूपच असं दुर्गम म्हणा, म्हणजे एकदम मागास. दुर्मिळ. दुर्मिळ कुठं तर म्हणजे खिलार असं कुठं तर वळू आहे. आता जवळपास इथं आमच्या आजूबाजूला पण गाया आहेत सर, चुकून कोणाकडं, पण ते जातीवंत गाया त्यांच्याकडे आहेत हे सुद्धा त्यांना माहिती नाही. त्यांना माहित नाही. माहीतच नाही. म्हणजे आमच्याकडे गाय जातीवंत आहे, गायला एवढं चांगलं आहे, डिमांड आहे, हे असं त्यांना स्वतःला माहिती नाही. आणि त्यांनी गावाला आले किंवा चांगले वळू दाखवा हे पण त्या लोकांना तेवढं माहिती नाही. पुढं आता काय व्हायला लागलंय, एकाला एक असं आमच्यासारखे माहिती एकमेकाचं बघून म्हणजे एकमेकाचं जरा बघून सुधारणा व्हायला लागले. सुधारणा खूप म्हणजे काय, आता लोकांना आवड निर्माण झाली सर. आता आमच्या ह्याच्यानं मी जवळपास इमड्या बायांकडे जवळपास भरपूर गाया आता मी इथल्या आमच्या आजूबाजूच्या गाया पाठवा लागलो. म्हणजे तुम्ही सांगताय बाबा वळूच लावा. हा, जावा हा हा 100% पुढं तुम्हाला त्यात ते पुढं वासरू कसं पडतायत, मग ते त्यांना पण आता अनुभव आलाय. बर. आता सोडल्यावरच्या अगोदर सोडलेल्या वासरू चांगले पडलेत. हम्म, हम्म. आता त्यांनी न सांगता जातात. अशा पद्धतीने आता हळूहळू तुमच्यासारखे अनुभव सोशल मीडिया म्हणा किंवा social इंस्टाग्राम media, वगैरे काय. Instagram ह्याच्यामुळे जे प्रसिद्धी मिळा म्हणजे सगळ्या लोकांना माहिती मिळायला लागले. हा हा त्यामुळं ह्याचं प्रमाण आता वाढायला लागले. खिलार क्षेत्रामध्ये आवड निर्माण होऊन लोकांचे हे जे यंग पिढी आहे ह्याच्याकडे जरा वळा लागली. आता हे काळाची गरज आहे सर. ह्या खिलार जातीची एवढे आपल्याला फायदे आहेत, म्हणजे फायदे म्हणण्यापेक्षा ते गोमाते आहे त्याचे भरपूर आपल्याकडं फायदे सांगता येत नाही सर. सांगता न येण्यासारखे आहेत. सर तुमच्या दावणीला पूर्ण देशी गोवंश आहे. हा पूर्ण देशी गाव सर. एक ही जर्सी गाय किंवा पैशासाठी मी कोणताही हे व्यवसाय केला नाही. त्याच्यापासून एक आपल्याला श्रद्धा आहे त्याच्यावर आणि त्याच्यापासून भरपूर आपल्याला एक समाधान आहे. त्यामुळं आम्ही करतोय ते. चालतंय सर. आपल्या दावणीची गाई दाखवाय सर आपल्याला. गाई होतो तो. राहू द्या, काय काय करताय बघा. सावलीत घ्यायचं, सावलीत राहू द्या सर. इथं काय चालतं सर. आता आपल्या दावणीची हे पण म्हणजे कुठून घेतलेलं काय? हे आमच्या गाईचीच पैदास आहे सर. बरं बरं. हां त्या घरच्या गाईला आम्ही ह्याचे ब्रीडिंग करून हे पैदास घेतलेले आहे. बरं बरं बरं. म्हणजे देवणी कंधार जातीची ही गाय आहे. हो हो. ही देशी गोवंश. देशी देशी गोवंश. किती काय गाब आहे का? हा एक गाब आहे सर. हे पण 5व्या महिन्याचं गाब आहे. बरं बरं. 5 महिन्याचं. ही गाय काय? प्युअर काय म्हणतात गिर गाय. गिर गाय. गिर गाय. किती दूध देते सर? ही आता सध्या दुसरी नाही सर. आता वेळेली आता दुसऱ्या टायमाला सकाळ संध्याकाळ 7 लिटर दूध आहे सर. 7 लिटर. गाय एवढी समाधान खूपच एक म्हैस म्हणल्यासारखं समजा की 500 लोक वगैरे खेळायला ह्याच्यामुळे शिकले सर. त्या गाईमुळे हां एवढी समाधान गाय. चारायला पण तसंच एकदम जातीवंत आहे. बरं. आणि तेवढंच कमी म्हणजे लहान पोटाचे चांगले चांगले. दुधाला वगैरे एकदम मस्त चांगले. किती लिटर भाव आहे सर आपलं म्हणजे दुधाचा काय? आता सध्या आमच्या दुर्ग इथं खेडेगावात तेवढं नाही, पण मी सोलापूरला पाठवतो सर. सोलापूरला खूप गिर गायच्या दुधाला खूप मागणी आहे. किती आता सध्या 50 रुपये लिटरनं मी इथनं दूध पाठवतो. 50 रुपये हा 50 रुपये लिटर. इथून तिथं त्यांनी 60-70 रुपये विकतात. विकतात हा, म्हणजे पण तुम्ही मला- दुसऱ्याकडे पाठवतात ना परत? त्यांनी तिकडे नेतात. मला कसं जाणं आहे ना तेवढ्यासाठी मी हे करत नाही. सर आता ही आपल्या दावणीची जरा लईच तलवारी सारख्या शेंगाची हा, गाय आहे. ते लमानबुवा एक आणि जो खोंड आहे हा त्याची आई आहे. त्याची आहे. हा तिची आहे. गाय सर दिसायला लहान आहे. हा गाय दिसायला लहान आहे, हा पण ते काय म्हणतात ना मूर्ती लहान कीर्तिमान अशी गाय आहे. बघितल्यावर कोणच म्हणत नाही याला गाय म्हणजे एकदम हे दिसते कुरूप, पण गाय खूपच चांगली. म्हणजे जे वळू दाखल त्या वळूवर वासरं टाकते सर. कसं टाक. वासरं टाकते. आपल्या दावणीला आता किती वेत दिली ना? आता हे तिसरी वेताची आहे सर. तिसऱ्या वेताची कालवड होती, दुसऱ्या वेताचा तो रामाबाई घाणीचा कोण आणि आता तिसऱ्या वेताचं ते कालवड आहे.
कालवड इकडे बांधले वाटतं हा, पलीकडे. हां. काय सर, आणि दूध- हे पण सकाळ मला पण गाईला दूध चांगलेच आहे. किती दूध आहे सर? माझ्या हिशोबाने सर मी वासराला सोडून 1-1.5 लिटर पर्यंत दूध काढलंय. तसं जर सगळंच जर गाईचं दूध पिळलं तर जवळपास 2-2.5 लिटर दूध आरामशीर निघेल, एवढी गॅरंटी देऊन सांगतो. बरं सर, आता एका टायमाला दुधाबद्दल सांगितलं तुम्ही. हां. खिलारनं दूध किती द्यायला पाहिजे? खिलारनं बघा सर, ह्याचं खरं तर अपेक्षा ह्या गाईच्या ह्याच्यानुसार जर तब्येतीनुसार गेलं तर खूप झालं 1-2 लिटर पर्यंत दूध अपेक्षित आहे याचं. वासरू पिऊन का म्हणजे कसं? नाही, वासरू सगळं याला जास्त खिलार गाईला दूध जास्त नसतं सर. बरं बरं. त्यात आपण जरा खुराक वगैरे व्यवस्थित पहिल्यापासून त्याचं वंशावळ चांगला असेल, दुधाची असेल तर दूध जास्त पडतं. तसं ह्याची गाय आई चांगली होते त्यामुळे दुधाला आहे. त्याचं जर हे बघितलं त्या पद्धतीनुसार गाईला 2-2.5 लिटर दूध आहे आम्हाला बस आहे. आता कुठल्या बैलावर गाभण आहे? आता सध्या रणधीरा रणधीरा त्याच्यावर गाभण. रणधीराकडनं म्हणजे भागाचा जवळ असल्यामुळे तुम्ही पूर 100% फायदा केला. हा एवढंच. आणि माप पण चांगला आहे खोंडाचा. चांगला आहे, चांगला हा. आहे. आणि चांगला तिकोंडी लाईनचा खोंड आहे. कोंडीलांचा खोंड आहे, माप चांगला आहे, नाकाडी आहे, मजबूत बांधायला मजबूत वगैरे आहे बांधायला. कलरला वगैरे चांगला आहे. एक नंबर. जो ज्याला आता सध्या डिमांड आहे त्या पद्धतीचा जो खोंड आता सध्या आपल्या भागात तर तोच आहे. बरोबर. तुमच्या भागात कमी एकदम प्रमाण एकदम प्रमाण कमी होतं. आमच्या भागात दुसरं वळू बघायला गेलं तर असं पोटावर मोडण्यात आणि लांब आहेत ते पण. लांब आहे. आम्हाला सगळ्यात सोयीस्कर म्हणजे कुंभारी आणि त्यातल्या खोंड पण चांगला आहे. चालतंय सर. खोंड बरोबर सर. धन्यवाद सर. आणि आपल्या दावणीच्या जी काही गायी कालवडी तर एकच नंबर आहे, जी तुम्ही संगोपन करताय त्याबद्दल खूप सुंदर संगोपन केले बरं का सर तुम्ही. आणि हे जे काय शेण वगैरे ह्याचं काय म्हणजे शेतीसाठी काय? हा, शेतीसाठी सर. माझ्या शेतात मग सर खरा तर अनुभवाने मला अभिमान वाटतो सांगायला. मी कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत वापरत नाही सर. माझ्या जे शेताला आहे म्हणजे दर वर्षाला एक एकरभर रान मी ह्या आपल्या देशी गहू हे शेणानंच हे करतो. 2-2 वर्षाला एकदा उकळ साफ करून शेत सगळं हे ह्या शेणानं हे करून घेतो. त्यामुळं पीक पण एवढं जोमान येते आणि अजिबात कुठल्याही रोगराईला जास्त हे बळी पडत नाही. बळी पडत नाही. बरोबर. खत असल्यामुळं आणि हे असतं ताकद भरपूर असतं त्यामुळं हे नाही. आणि याचा एक आणि पिकाला वगैरे म्हणा रोपं वगैरे जे मी टाकतो, रोपं वगैरे हे गाईचं मी गाय बांधत असतो सर उन्हाळाभर शेतात रानात. ज्या रानात मला कांद्याचे रोपं वगैरे टाकायचं आहे त्या रानात मी आता उन्हाळाभर गाया बांधत असतो. त्याचा एक रिझल्ट खूपच असं सांगण्यासारखं म्हणजे अजिबात एकही रोप असं फेल जात नाही आणि जळत नाही सर. जळत नाही. जळत नाही. एक रोप एवढं बिनरोग येतात म्हणजे त्याचा एक हे आहे. आणि मी रोपाला हे पण तेच वापरतो सर स्प्रेसाठी वगैरे. बरं. गोमूत्र वापरतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर आम्हाला फायदा याचा, आम्ही सर घरात आम्ही शिक्षक म्हणजे एकदम सगळ्या सुशिक्षित फॅमिली. बरोबर. त्याचं आम्हाला महत्त्व माहित आहे. महत्त्व. आम्ही सर स्वतः आमचे वडील, मी, आमची आता मुलगी लहान पहिलीला आहे सर, मुलगा 3रीला आहे. आम्ही घरी सगळे 8 दिवसाला एकदा याचं गोमूत्र पितो सर. आमची मुली पण लेकरू पण एवढं असं म्हणजे अजिबात असं तोंड वगैरे म्हणजे हे किरसवाणी करत नाही. किरसवाणी अजिबात करत नाही. माझी मुलगी अजूनही तिथं आली ना शेतात, मी गाय पळताना पप्पा मला गोमूत्र धरून द्या तेवढं ते आग्रहानं म्हणते. म्हणजे एक लढाच लागला त्याच्याबद्दल. आणि आमच्या घरात अजिबात असं आजार म्हणा ह्याचं प्रमाणच नाही. खूपच आम्ही निरोगी जीवन समाधानी निरोगी समाधानी जीवन जगतो. हे सगळं ह्याचीच कृपा असं आम्हाला वाटतं. बरोबर आहे सर. खिलारमुळेच म्हणजे एवढं सगळं झालंय किंवा सगळे केलेलं आहे. त्यांचाच आशीर्वाद आहे. त्याचाच आशीर्वादमुळे आम्ही सगळं व्यवस्थित आहे. हो. जे करेल त्याला आम्हाला सगळं व्यवस्थित समाधान आहे. हे बी करतो, आम्हाला यश मिळतं, आमच्याकडनं चांगलं घडत गेलंय आणि त्यांच्या थ्रू आम्हाला एक चांगलं केलंय. गेलंय, आम्हाला ऊर्जा येते, आम्ही करत चाललोय. हां, नमस्कार सर. हे आमची कावेरी, हे आमचे घरचे महाराज. बरं सर. नीलकंठ शिवाचार्य महाराज महिंदर्गी हिरेमठचे गादीपती आहात. बरोबर. आमचे घरचे हे महाराज गुरु. गुरु गुरु. आमच्या ह्याच्यामध्ये समाजात गुरूंना एकदम अनन्यसाधारण महत्त्व. महत्व आहे सर. महत्व. त्यांनी योगायोगानं आज आले आमच्या वस्तीत. सहज योगायोगानं कुठेतरी जात होते, त्यांनी आमच्या वस्तीला भेट दिली सर. त्यांचा खूपच आम्हाला गुरु आशीर्वाद म्हणजे त्यांच्या सगळे खूपच जुळून आलं म्हणजे योगायोग म्हणा. आणि त्यांच्या आशीर्वादानं आमचं सगळं व्यवस्थित होत गेलेलं आहे आजपर्यंत. त्यांचा आशीर्वाद सदैव आमच्याशी आहे. इथून पुढेही राहणार त्याचं आम्हाला हे आहे. आमचे वडील आहेत सर. बरोबर. कावेरी शिक्षक आहेत. बरोबर सर. रिटायर झालेत आता. हां. त्यांना पण अगोदरपासूनच हे आवड आहे सर. त्यांच्यापासूनच आम्हाला पुढं हे आवड आम्ही करायला लागलो. त्यातल्या त्यात आता खिलार ह्याच्यामध्ये थोडंसं हे चालू आहे. चालते सर. धन्यवाद. ओके सर. चालते सर. आपल्या दावणीबद्दल पूर्ण माहिती दिली, भरपूर असं सांगितलं, थोडंफार मार्गदर्शन देखील केलं तुम्ही.
त्याबद्दल धन्यवाद. आपल्याला तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा सर. नमस्कार सर, माझं नाव अमोल शिवशरण बिराजदार, राहणार धोत्री, मुक्काम पोस्ट धोत्री, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. तुम्ही आलात वेळात वेळ काढून आमच्या दावणीबद्दल, आमच्या जे चांगले जातीवंत जनावरं आहे, गाय म्हणा, कोंडा आहेत, त्याची माहिती तुम्ही हे केलात. तुम्ही सोशल मीडियाद्वारे बाहेर म्हणजे प्रसार केला. लोकांना पसरवणार, त्याबद्दल तुम्ही आलात, वेळ दिलात, त्याबद्दल मी मनापासून तुमचं आभारी आहे सर. धन्यवाद. मोबाईल नंबर सांगा सर. माझा मोबाईल नंबर आहे 90 49 21 47 40. चालतं, धन्यवाद. आणि गाव कुठं आलं म्हणजे नेमकं? सोलापूरपासून एक 18 किलोमीटर माझं गाव आहे सर, धोत्री. कुठले रोड? हे धोत्रीपासून मुळेगाव, दोड्डी, दनाळी, धोत्री. माझ्या गावाला जर गोकुळ शुगर फॅक्टरी जर म्हणलं धोत्री गाव, तर कुठेही मॅपमध्ये लगेच मिळून जाईल. चालतं, धन्यवाद सर एकदा. धन्यवाद. हो.